नागपूर शहरामध्ये आज होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर असे महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून लोक इथं पोहोचत आहेत. आता आपल्याबरोबर औरंगाबाद मधील देवगिरी कॉलेजमधील काही विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांना विचारूयात काय नक्की तुमच्या समस्या, तुम्ही एवढ्या लांब कोणती गोष्ट घेऊन आला? सर, आमच्या जो काही कोपर्डीमध्ये आमच्या बहिणीवर जो अत्याचार झाला, 350 वर्षापूर्वी महाराजांनी रांजेच्या पाटलांना जी शिक्षा केली ती शिक्षा आता सरकार का करू शकत नाही? खरं तर त्या नराधमांना फाशी व्हायलाच पाहिजे, पण त्याचा पण आणखीन काही खटला चाललेला आहे, ते निकाल लागलेला नाही. आणि आमची मेन आणि महत्वाची एक मागणी आहे की आम्हाला आरक्षण, खरं त्या आरक्षणाची आम्हाला गरज आहे. काय प्रॉब्लेम, पैशाचे काय प्रॉब्लेम आहेत, फीस काय आहे, जे मुलं आरक्षण मध्ये, जे मुलं रिझर्वेशन मध्ये, त्यांना 450 रुपये फीस, एक्झाम फीस भरावी लागते. जे मुलं ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी 450 रुपये, ज्यांना आरक्षण आहे त्यांच्यासाठी फक्त 10. भरपूर काही प्रॉब्लेम आम्हाला आरक्षणाच्या बाबतीत, खूप काही प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागत आहेत. पैशाच्या तर इतक्या अडचणी आहेत, कारण की आम्ही सगळे मुलं ग्रामीण भागातून शिकण्यासाठी औरंगाबाद इथे गेलेलो आहेत. प्रत्येक ठिकाणी एक्झाम फीस असो, कोणती एक्झाम फीस असो, किंवा मग दुसऱ्या आणखीन काही कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असो, प्रत्येक ठिकाणी आरक्षण आहे. आरक्षणवाल्यांचाच फायदा होतो. किती जरी गुण मिळेल तरी, आम्हाला चांगले पर्सेंटेज मिळाल तरी आम्ही चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकत नाही. किंवा चांगल्या, मला माझा स्वतःचा एक प्रॉब्लेम सांगतो. मला खरं तर इंजिनिअरिंग करायची होती, पण सीईटी मध्ये चांगले मार्क असताना पण मला ते करू शकलो नाही मी, कारण की कशामुळे, फक्त एक रिझर्वेशन नव्हतं आम्हाला. खरं तर ही मागणी खूप 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 वर्षापूर्वीची आहे, आणि ही सरकारने आता काहीही करून आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे, कारण की त्याची आम्हाला खूप खूप जास्त गरज आहे. कारण की सर्वच शेतकरी कुटुंबाची खूप खूप हालाकीची परिस्थिती आहे आज. आपण पाहिलं की मराठा समाजामधील जे शेतकरी कुटुंब असेल किंवा एक सामान्य वर्ग असेल, यांचे आज आरक्षणामुळे किती हाल होत आहेत, हे आपण या भावना या आता तरुणाच्या आपण पाहिलं की जर आरक्षण मिळालं नाही तर मग त्या सीईटीला ऍडमिशन टक्केवारी जास्त असून सुद्धा ऍडमिशन मिळत नाहीत, आणि त्याच्यामुळे फीमध्ये पण प्रॉब्लेम होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी यांनी आता आपल्यापुढे मांडल्या. त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी हा कायदा किती वाईट आहे, आणि त्याच्या बाबत कोणत्याही बाबतीत सरकारनं नवीन काहीतरी त्याला पोट कायदा करून किंवा हा पूर्ण कायदा कॅन्सल करावा, अशा प्रकारच्या मागण्या या लोकांच्या मधून आता व्यक्त होत आहेत. त्याचप्रमाणे जो कोपर्डीमध्ये बलात्कार झालाय, त्या बलात्कार झालेल्या पीडित मुलीवर ज्या नराधमांनी बलात्कार केला, त्यांना पूर्वी शासन असं होतं शिवाजी महाराजांच्या काळात की रांजाच्या पाटलाच्या बाबतीत ज्या प्रकारे शासन दिलं गेलं, अशा प्रकारची न्यायव्यवस्था आता अंमलात आणली गेली पाहिजे, अशा प्रकारचं मत इथं आता व्यक्त केलंय तरुणांनी. कॅमेरामन राकेश ओंकार कदम, साम टीव्ही, नागपूर.